आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देव नेहमी चांगल्या माणसांसोबत हे असं का करतो? अंजली, अंजली, फर्स्ट ऑफ ऑल प्लीज तू शांत हो. प्लीज रिलॅक्स. मला नीट सांग काय झालंय. का रडतेस तू? सी, जोपर्यंत तू मला सांगणार नाही काय झालं मला नाही कळणार ना. आय एम हिअर. मी तुझ्या समोर उभा आहे. प्लीज मला सांग. आपण सगळं फिगर आउट करू. टेल मी. ओके. या प्लीज. कॅन्सर. अंजली, आईला कॅन्सर आहे. ती सुद्धा 3rd स्टेज. हेच सांगायचं होतं तुम्हाला, म्हणून आज बोलवलं. आईचा तर विरोधच होता. तिला ही गोष्ट कोणालाच कळू द्यायची नाही. तिला सिंपती नको ना कोणाची, म्हणून आम्ही घराबाहेर कोणालाच ही गोष्ट सांगितली नाहीये. पण तुम्ही घरचे आहात म्हणून तुम्हाला सांगते. अंजली, पण स्टील तुम्हाला हे सगळ्यात आधी सांगायला हवं होतं. अगं, आपण काहीतरी केलं असतं ना. आता कोणीच काहीच नाही करू शकणार देवांश. तिची ट्रीटमेंट खूप मोठ्या डॉक्टरकडे सुरू आहे. तिचा कॅन्सर पण पसरत चाललाय. तिच्याकडे खूप कमी दिवस उरले. तो आता ना तिची फक्त एकच इच्छा आहे. कुठली इच्छा? तिला आपलं लग्न पाहायचंय. म्हणजे मला लग्नाची घाई नाहीये, पण आई देवाच देवाच. अंजली, 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 calm down. Calm down, please calm down, please. I can understand. आपल्या आईला जर बरं वाटत नसेल आणि तिचा जर जीवाला धोका असेल तर कसं वाटू शकतं हे मी समजू शकतो. पण सी, प्लीज डोंट लूज युअर होप्स. प्लीज. तुला माहिती आहे ना, आता मेडिकल सायन्स खूप पुढे निघालंय. आपण असल्या आजारांना इझिली ट्रीट करू शकतो. यू नो दॅट, राईट? आणि अंजली, मिरॅकल्स डू हॅपन. फक्त आपल्याला विश्वास असायला हवा. दॅट्स इट. आणि यू नो व्हॉट, माझे काही मित्र आहेत, एक्सपिरियन्स डॉक्टर मित्र आहेत, जे आपली काहीतरी चांगली हेल्प पण करू शकतात या बाबतीत. सिरियसली. आणि गरज पडली तर आपण आईला कुठेतरी बाहेर सुद्धा घेऊन जाऊ शकतो ट्रीटमेंट करता, फॉरेनला. यू डोंट वरी अबाउट दॅट. पण आत्ता आपल्याला फक्त आईच्या तब्येतीवर फोकस करायचा आहे. आपण हवं तर आपलं लग्न पोस्टपोन करू. ते सगळं नंतर बघता येईल, पण आधी ट्रीटमेंट इम्पॉर्टंट आहे. कळतंय ना तुला? ओके. मी आजच, इनफॅक्ट आत्ताच माझ्या एका US डॉक्टर मित्राला फोन करतो आणि त्याच्याशी डिस्कस करतो. आमचे सगळे प्रयत्न करून झालेत. जवळपास 10 डॉक्टर्सला कन्सल्ट केलंय, त्यांचे ओपिनियन्स घेतले, पण नाही. त्यांचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की आई नाही वाचू शकणार. देवांश, मी रिक्वेस्ट करते तुमच्या समोर, मला माझ्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करायची.
आणि ही जर मी नाही करू शकले ना तर आयुष्यभर माझं मन मला खात राहील. आणि आपलं लग्न व्हायच्या आधीच जर आईला काही देवांश प्लीज प्लीज आपण लवकरात लवकर लग्न करूया प्लीज. अंजली तू म्हणतेस तसंच होईल. आपण लवकरात लवकर लग्न करू. डोंट वरी प्लीज. आई कुठे? मला भेटायचं आहे त्यांना. इथेच चला. ओके. मॉम नमस्कार. आई आई आय नो तुम्ही सध्या फार फार त्रासात आहात. पण डोंट वरी. इथून पुढे तुमची सगळी काळजी मी घेणार. मी आहे तुमच्या सोबत. म्हणजे तुम्ही असं म्हणताय म्हणजे अंजलीने सांगितलं का तुम्हाला माझ्या आजाराबद्दल? अगं काय अंजली, कशाला सांगितलंस? उगाच जावई बापूंना त्रास. कसला त्रास आहे? मी आई म्हणतोय तुम्हाला. मी मुलगा आहे ना तुमचा. आणि इथून पुढे तुम्हाला काहीही बोलायचं असलं ना तर मला सांगायचं, बोलायचं माझ्याशी. खरं सांगू का, मला ना अंजलीची खूप काळजी वाटत होती. माझ्यानंतर अंजलीचं काय होईल, कसं होईल असे विचार यायचे डोक्यात. पण आता तुम्ही असं सगळं बोलताय ना तर माझी चिंताच दूर झाली. खरंच नशीबवान आहे मी, म्हणून मला असा जावई मिळालाय. सुखानं राहा माझ्या लेकी बरोबर. आता मरण माझ्या समोर जरी येऊन उभं राहिलं ना तरी आई आई मॉम आई काय होतंय तुम्हाला? मॉम काय होतंय? तू ठीक आहेस ना? तुला त्रास होतोय का? पाणी पाणी आहे अंजली. पाणी. गॉड, हे खूप सिरियस आहे. आई तुम्ही प्लीज इथून पुढे ना तुम्ही हा त्रास अजिबात अंगावर काढायचा नाहीये. आपण तुमची ट्रीटमेंट US ला करूयात. तिकडे माझे काही ओळखीचे डॉक्टर्स आहेत, मित्र आहेत माझे. ओके येस, फिक्स आहे. नाही जावई बापू, खरं सांगू का, मला ना आता जगायची आशाच राहिलेली नाहीये. म्हणजे तुम्ही म्हणता तसा इलाज होऊ शकेल कदाचित, पण त्याचं हॉस्पिटलमध्ये गोळ्या घेत, इंजेक्शन घेत, बेडवर पडून राहायचं, मला नाही जगायचं असं. आता ना
माझी फक्त एकच इच्छा आहे, मला माझ्या लेकीचं लग्न बघायचंय. ते बघितलं ना की डोळे मिटायला मोकळे. आणि तुम्ही हे काय बोलताय? तुम्ही म्हणताय तसंच होणार. अंजली आणि मी लवकरात लवकर लग्न करणार. ओके? पण लग्नानंतर तुम्हाला फक्त माझंच ऐकायला लागेल. आमचं लग्न झाल्या झाल्या मी तुम्हाला US ला घेऊन जाणार किंवा US च्या डॉक्टर्सला इकडे बोलवणार, काहीतरी करणार, पण मी तुम्हाला बरं करणार. आय प्रॉमिस यू. हो अंजली, बाळा गेल्या जन्मीचं काहीतरी पुण्य होतं हा तुझं, म्हणून असा नवरा मिळतोय तुला. तुम्ही माझ्या इच्छेचा मान राखला. जिवंत असेपर्यंत तुम्हा दोघांच्या डोक्यावर अक्षता पडलेल्या पाहिजेत मला. माझ्या लेकीचं कन्यादान करायचंय मला. आता माझ्या त्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. येस. तुमचे कसे आभार मानू? काय आई, आभार मानायचे नाहीच आहेत. आता तुम्हाला आम्हाला फक्त आशीर्वाद द्यायचा आहे, राईट? अंजली, तुझी आई आता माझी आई आहे. माझी जबाबदारी आहे. तू काळजी नको करूस. आपण आईला बरं करू. थँक्यू सो मच देवांशी. तुमच्याशी बोलल्यानंतर माझ्या डोक्यावरचं ओझं कमी झालंय असं वाटतंय मला. बरं, मी आता आईला घेऊन जाते. तिला ना आरामाची फार गरज आहे. अंजली, आईला आत्ताच वॉमिटिंग झाली आहे. जरा तिला सेटल होऊ दे. थोडा वेळ थांबा इथे. हो थांबूया ना थोडा वेळ. अगं आई, तुला औषध घ्यायचंय ना? अगं हो गोळ्या औषधं जर वेळेवर घेतली नाही ना त्रास होतो मला. ऍक्च्युली डॉक्टरांनीच सांगितलं जास्त बाहेर पडू नको. पण आज तुम्हाला भेटायचं होतं ना, म्हणून मी तिला घेऊन आले. सो सॉरी. आपण एक काम करूयात, मी तुम्हाला घरी ड्रॉप करतो. या चला. बाप्पा, थँक्यू सो मच. असं कसं आहेस रे तू? आमच्या आयुष्यात एवढ्या अडचणी आणतोस, एवढी परीक्षा घेतोस आणि त्यातून बाहेर पडायचा मार्ग सुद्धा तूच दाखवतोयस. बाप्पा, मला नोकरी मिळाली आणि ही सगळी तुझी कमाल आहे. कायम असा सोबत राहा.
मला आता जे काम मिळालंय ना, मी खूप प्रामाणिकपणे मेहनत करेन, खूप काम करेन. आणि ज्या सरांनी माझ्यावर एवढा विश्वास दाखवलाय ना, त्यांचा हाच विश्वास मी कधीच नाही मोडणार. थँक्यू सो मच. पण खरं सांगू का, आत्ता असं कुठेतरी वाटतंय की मी मामीच्या घरातून लवकरात लवकर बाहेर पडू शकते. जेव्हा मला त्या सरांनी सांगितलं ना की ही नोकरी तुला मिळालीये, तेव्हापासून आईचा, वरुणचा हसरा चेहरा आहे ना, सतत माझ्या डोळ्यासमोर येतोय. आम्ही तिघे पण खुश आहोत, स्वतःच्या हक्काच्या घरात आहोत. आणि हे चित्र आहे ना, मला सतत दिसतंय. बाप्पा, हे चित्र खरं कर प्लीज. पण हो, आणखी एक विनंती आहे. देवाण सरांना अंजलीच्या आणि मामीच्या जाळ्यातून लवकर बाहेर काढ. ते खूप चांगले आहेत रे, पण त्यांच्या बाबतीत काही बरं वाईट झालं ना तर मला नाही सहन होणार. हे बघ, मी त्यांच्या आयुष्यात नाही आले ना तरी चालेल मला, पण त्यांना योग्य जोडीदार मिळू दे आणि त्यांचं आयुष्य खूप वाढू दे. आई, काय ग, ये. आई, 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 तुला काय सांगू, मी आज खूप म्हणजे खूप खुश आहे. अगं काय झालं? काय झालं आई, आज तो दिवस आलाय ज्या दिवसाची आपण इतकी आतुरतेने वाट बघत होतो. आता सगळं काही खूप छान होणार आहे. आई, मी खूप खुश आहे ग, खूप म्हणजे खूप खुश आहे ना. आनंद माझ्या गगनात मावत नाहीये. मलाही खूप आनंद झालाय सई. आधी देवाला नमस्कार कर, ये. हो. आई, आशीर्वाद दे. असेच आनंदाचे दिवस तुझ्या आयुष्यात येऊ. हो. लहानपणापासून बघत आली, खूप कष्ट घेतलेस ग, बघ, आणि देवानं फळ दिलंच. हा, आता स्वतःच्या हिमतीवर एवढी नोकरी मिळवली आहेस, मन लावून काम कर. हा, हो. आई, तू बस ना, दिवसभरात काय काय झालंय ना हे सगळं मला तुला सांगायचं. हो हो सांग, पण आधी थोडं खाऊन तरी घे. आई, नको ना. आई, आज माझं आनंदानेच खूप पोट भरलंय. आई, तुला माहितीये, मला ज्या कंपनीत जॉब मिळाला ना, ती कंपनी खूप मोठी आणि खूप रेप्युटेड आहे. जवळजवळ 200 लोकांनी त्या जॉब साठी अप्लाय केलं होतं. अगं बाई, एवढी लोक होती इंटरव्ह्यूला? नाही आई, त्यांनी फक्त 6 ते 7 जणच त्या इंटरव्ह्यू साठी शॉर्टलिस्ट केले होते. आणि त्या 6 ते 7 जणांमधून त्यांनी मला सिलेक्ट केलंय. काय सांगते सई? हो. आई, मला ती इतकं टेन्शन आलं होतं, भीती वाटत होती, पण मी ठरवलं सगळ्या प्रश्नांची उत्तर एकदम कॉन्फिडेंटली द्यायची. आणि फायनली मी सिलेक्ट झाले. मला खूप छान वाटतंय गाई. तुला माहितीये, 10वी आणि 12वीचा रिझल्ट लागल्यावर कसे खुश होतात सगळे, तशी खुश झालीये मी. खूप छान वाटतंय मला. सई, देव आपल्या कष्टाचं फळ देतोच, पण कधी थोडं लवकर, कधी नंतर. आज तुझ्या आवडीचा गोडाचा शिरा करते बघ.
आज मी एक गोष्ट शिकले. कुठली? म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल ना, त्यासाठी आपण प्रयत्न करताना आपल्याला कोणीही कितीही मोडता आणण्याचा प्रयत्न केला तरी विजय शेवटी प्रामाणिकपणाचा आणि सत्याचाच होतो. खरं. आपण फक्त प्रयत्न करत राहायचे. तो आहे ना, तो बघतो सगळं. योग्य वेळ आली की योग्य ती गोष्ट आपल्या पदरात घालतो. करेक्ट. कदाचित मला ही नोकरी मिळायची असेल ना, म्हणून माझी शाळेतली नोकरी गेली असेल. आयुष्यामध्ये किती अडचणी येतात ना, पण आपण त्या प्रत्येक वेळेस पार करत जातो. सकाळी मी इंटरव्ह्यूला पोहोचेल की नाही असं वाटतच नव्हतं. किती अडचणी आल्यात सकाळपासून. पण आई, एवढं सगळं होऊन सुद्धा मी वेळेत पोहोचले आणि नोकरी मिळवून परत आले सुद्धा. एवढी टाणाटाणा उड्या मारते ना, म्हणजे हिला नक्की कुठली तरी मोठ्या पगाराची नोकरी मिळाली असणार आहे. तसं काही असेल ना मग, तर आपल्याला आत्ताच काहीतरी करावं लागेल, नाहीतर डोक्यावर बसेल आपल्या. आता बघितलं ना कशी चुरचुरू बोलते. नाही ते काय